नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय। सद्धम्मातीत श्रद्धासंपन्न शील संपन्न बौद्ध उपासक उपासिका धम्मश्रावक मी आपला कल्याण मित्र मैत्रीय घोष आयुपाल महास्तवी आपल्यासाठी घेऊन आलो आहो एक नवीन धम्मविचार। आज विशेष रूपाने खानू मठ रत्नागिरी जिल्हा इथे आम्ही पोहोचलो आहोत। तथागताच्या भव्य बुद्ध रूपाची स्थापना आणि बुद्ध विहार उद्घाटन संपन्न होत आहे। आजपासून मागील 25 वर्षापूर्वी खानू मठ येथे जाहीर धम्मदेसना आणि भंतेंच्या धम्म सहवासाचा लाभ या गावाला मिळाला। आज पुन्हा 25 वर्षानंतर त्याच गावात नव्याने उभारलेल्या बुद्ध विहाराच्या उद्घाटनासाठी आणि बुद्ध रूपाची स्थापना। बुद्ध रूपाची स्थापना म्हणजे मूर्ती नाही, बुद्ध रूपाची स्थापना ती प्राण प्रतिस्थापना नाही, बुद्ध रूपाची स्थापना किंवा एखादा देव अवतार परमेश्वराची स्थापना नाही। बुद्ध रूपाची स्थापना म्हणजेच बुद्धाच्या धम्म विचाराची स्थापना। धातूच्या रूपाने, दगडाच्या रूपाने, वृक्षामध्ये सामावलेल्या लाकडाच्या रूपाने, बुद्ध रूपाचा आकार लक्षणे बुद्ध रूपाच्या अलंकाराने समाविष्ट करतो आणि हे सारे बुद्धाचे विचार त्या दगडात दिसतात, धातूमध्ये दिसतात, प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये दिसतात आणि त्याला आपण प्रणाम करतो, बुद्धं नमामि म्हणतो। ते अचेतन आहे, पण त्याच्यामध्ये समावलेला बुद्धाचा बुद्ध गुण अलंकार तो सचेत आहे, तो शाश्वत आहे, तो निरंतर आहे। पण बुद्ध रूपाला वंदामि चैत्यं सब्बथाने सुपतिथितं साररिक धातु महाबोधी बुद्ध रूपं सकलं सदा। या निसर्गातल्या सदाही मंगल मैत्रीचा प्रदान करणाऱ्या शास्ता बुद्धाच्या विचाराला बुद्ध रूपाने आम्ही स्थापित करतो आणि त्याला वंदन करतो, प्रणाम करतो। बुद्धाच्या डोळ्यातली करुणा, बुद्धाच्या शरीरातली ध्यान आसन भावना, अभय मुद्रा, ध्यान मुद्रा, स्थित भूमिस्पर्श मुद्रा, धम्मचक्र पवतन मुद्रा, महापरिनिब्बानाय मुद्रा, पिंडपात मुद्रा, अनेक मुद्रेतले बुद्ध ज्या वेळेला आपण पाहतो त्या बुद्धाकडे पाहून, त्या बुद्ध आसनाकडे पाहून जे अनंत बुद्धाची मैत्री आपल्याला काही क्षण लाभते तोच आहे धम्मरूपी बुद्ध। आणि धम्माचा कधी मृत्यू होत नाही। बुद्ध भौतिक रूपाने अनित्य आहे, बुद्ध धम्म रूपाने निरंतर आहेत। 2570 वर्षापूर्वीच्या शास्ता बुद्ध विचार 2570 वर्षानंतर आजही आहे आणि त्याच बुद्ध विहाराची स्थापना आज मठ या गावी होत आहे। आपणही जेव्हा कधी आपल्या घरी, गावी, सार्वजनिक ठिकाणी, आपल्या देशात, आपल्या भूमीत बुद्ध रूपाची स्थापना कराल तर तुमच्याकडनं हे मोठं पुण्य घडत आहे, कारण तुम्ही तथागताच्या श्रेष्ठ धम्माची स्थापना करत आहात। चला त्या श्रेष्ठ नवीन बुद्ध रूपाकडे मी आपणास थोड्या वेळाने घेऊन जाईल। आपण सर्वजण वंदन करूया, अभिवादन करूया। साधू साधू साधू।